चला विनंती आहे वेळ वाचवा. जवळ मैदानामध्ये धावाला होतोय सुरुवात. ओ या वेळेचा चेंडू मैदानामध्ये पहिला होता. पहिला चेंडू सुरेख. पहिला चेंडू डॉट. पहिला चेंडू डॉट बॉलनं सुरुवात मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. हो पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. तितकासा चेंडू बॅटवरती आला नाही. मैदानाच्या आतमध्ये एक धाव येते. या एका धावेनं संघाचं अकाउंट उघडले, खातं मात्र इथे ओपन झालंय. एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हो यावेळेस 6 चेंडू परत एकदा ड्राईव्ह केलाय. सुंदररित्या खेळलेला फटका मैदानामध्ये एक सिंगल धाव येते. हो परत एकदा यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये उजव्या एसटीच्या बाहेर असलेला हा चेंडू पंचांनी मात्र कळवला व्हाईट बॉल. एक अतिरिक्त अवांतर धावेनं डॉपलकावरती वाढ होईल. 3 धावा मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अखिल मारुंजी चषक 2024 या स्पर्धेचा दिवस क्रमांक 3. पुढे सरसावत. यावेळेस मात्र फटका सजवला होता प्रशांत कोकाटेनं, परंतु त्यावरही सुंदर झेल कौशलनं टिपलाय. विकेट नंबर 1. फलंदाज बबलू कोकाटे बाद. चला नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अजिंक्य वाघमारे सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. ज्या विकेटची मारून जी संघाला गरज होती तो विकेट मिळालाय. प्रशांत उर्फ बबलू कोकाटे बाद झालाय. पहिला धक्का. पहिला यावेळेस चेंडू होता अजिंक्यसाठी. बॅक टू बॅक मिळतात विकेट. श्री काळ भैरवनाथ क्रिकेट मारुंजी संघाची ताकद, या संघाची गोलंदाजी आणि त्या ताकदीचं प्रदर्शन होतंय. लागोपाठचे 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पंच त्या ठिकाणी कळवत आहेत वाईड चेंडू असेल. 4 धावा दफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत.
हो यावेळेस देखील चेंडू हवेत. आणखीन एक विकेट. षटक क्रमांक पहिलं दत्ता लांडे काय जबरदस्त गोलंदाजी करतायत. एका पाठोपाठ एक प्रतिस्पर्धी संघाला मोठे धक्के दिलेत, मोठे हादरे दिलेत. फलंदाज पुन्हा एकदा मात्र माघारी परतलाय. तंबूची आसरे आला. षटक क्रमांक पहिलं जे मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलंय. 3 गडी बाद केवळ आणि केवळ 4 धावा. धावफलकावरती असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अतुल दगडे पाटील दाखल होत आहेत. 18 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत त्या 42 धावा. बॅक टू बॅक 3 विकेट निश्चितच मैदानामध्ये पाहायला मिळालेत. एक वाईड चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या 3 बॉलवरती 3 विकेट. पहिल्या 3 चेंडूवरती 2 धावा आल्या. तदनंतर एक वाईड बॉल लागोपाठचे 2 विकेट. परत एकदा वाईड आणि मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक विकेट. मैदानाच्या आतमध्ये 3 गडी बाद. धावफलकावरती 4 धावा. विकेट हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण होते. तीन गडी बाद 4 धावा धावफलकावरती. 18 चेंडू 42 धाव्यांची गरज. बाळू लांडे मैदानामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती आलेत. राजेश कणजावणे चेंडू लॉफ्ट केलाय. परत एकदा आलेत कौशल जगताप इज द मॅन. विकेट विकेट विकेट. नंबर 4 फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती राजेश कणजावणे मैदानाच्या आतमध्ये बाद